कोरड्या आडास पाणी कसे लागले? नमस्कार श्रोतेहो, कसे आहात आपण? आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो, मी आज आपणास एक कथा सांगणार आहे. आपण कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. मंगळवेढा गावामध्ये बाबाजी भट नावाचा एक वैदिक व सत्वस्थ ब्राह्मण राहत होता. श्री स्वामी समर्थ त्यांच्या घरी महिना 15 दिवसांनी एक फेरफटका मारीत असत व गप्पा मारत बसत असत. असेच एकदा तिसरे प्रहरी महाराज भटजींचे घरी आले असता भटजी घरी नव्हते. त्यांच्या स्त्रीनेच महाराजांस आसन देऊन सद्भावनेने स्वामीपूजन केले. महाराजांनी तिच्याजवळ पिण्यास पाणी मागितले. देण्याजोगे पाणी घरात नसल्याने बाईने महाराजांस विनंती केली, आपण क्षणभर इथे स्थिर राहावे, मी बाहेर जाऊन आत्ताच पाणी घेऊन येते. तेव्हा महाराज म्हणाले, पाणी घरात असता तू बाहेर का जातेस? बाईने हात जोडून सांगितले की घरात आड आहे महाराज, पण त्यात पाणी नाही. उन्हाळ्यात तो कोरडा टणटणीत होतो, म्हणून मी बाहेर जाऊन पाणी घेऊन येते. त्यावर स्वामी समर्थ म्हणाले, बाहेर जाणे नको, आडात पुष्कळ पाणी आहे, चल मी तुला दाखवितो. असे म्हणून महाराज परसात गेले. आडाजवळ बसून महाराजांनी लघुशंका केली व बाईस म्हणाले, आडात पुष्कळ पाणी आहे, घागर आडात सोडून पाणी काढ. बाईने महाराजांचे वाक्यावर विश्वास ठेवून घागरीस दोरी बांधून आडात सोडून दिली. घागर पाण्याने केव्हाच भरली व आडात पुष्कळ पाणी झाले, पुरुषभर पाणी झाले. बाबाजी भट तितक्यातच घरी आले. झालेला प्रकार पाहून त्यांनी महाराजांस साष्टांग नमस्कार घातला व महाराजांची स्तुती केली. सदर विहिरीचे पाणी गोड व विपुल होऊन थंडगार आहे. त्यानंतर भटजीस पाण्याची कधीच तूट पडली नाही. बाबाजी भट नंतर पंढरपुरास येऊन राहिले व या आडाला लागलेले पाणी हा चमत्कार सर्वांना त्यांनी सांगितला. सर्वांनी स्वामी माऊलीचा जय जयकार केला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तात्पर्य, अशक्य ही शक्य